आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो। अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं वक्तव्य मंत्री आशिष शेलार यांनी केलं होतं। शेलारांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना आणि विरोधात शिरला तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम। आशिष शेलार साहेब हे एक सांस्कृतिक मंत्री आहेत, राज्याचे जबाबदार मंत्री आहेत। त्यांना माहित आहे की अशी धमकी दिली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा धमकीला भीक घालत नाही। शेवटी त्यांची विचारधारा त्यांनी सांगितली ती त्यांना लखलाबच आहे, त्यांनी ती पुजावी, त्यांनी ती आत्मसात करावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पिंड हा शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे। आदरणीय अजितदादा त्या विचारावर काम करत असतात, सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांची विचारधारा आम्ही स्वीकारावी की नाही हा त्यांचा जरी प्रश्न, धमकी, इशारा असेल, एवढं मात्र नक्की सांगतो की ती विचारधारा आमची असू शकत नाही। मात्र आमची जी विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा, ही विचारधारा त्यांना स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही। आशिष शेलारजी असं कुणावर विचार थोपू शकत नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ज्यावेळेस महायुती झाली त्यावेळेस कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती महायुती झालेली आणि तिन्ही पक्ष ज्यावेळेस एकत्र येत होते त्यावेळेस ज्येष्ठ नेत्यामध्ये चर्चा होऊन की प्रत्येक पक्ष आपापल्या विचारधारेवर त्या ठिकाणी काम करेल। मला वाटतं कुठंतरी त्यांना संविधान मान्य आहे का नाही हा प्रश्न मला पडलेला आहे, कारण जबरदस्ती कुठल्याही महापुरुषाचे विचार आपण एकमेकावरती थोपू शकत नाही, ते आत्मसात करावे लागतात। चांगले विचार असतील तर त्या चांगल्या गोष्टी आम्ही ॲक्सेप्ट करू, परंतु जबरदस्ती जर कोण आमच्यावर करत असेल तर ते कदापि सहन करणार नाही। तर शेलारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी बोलणं टाळलेलं आहे। तर आशिष शेलारांनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा वक्तव्य केलंय। भाऊ, आशिष शेलार म्हणतात अजित पवारांना की तुम्हाला जर वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा तुमच्याशिवाय पण विचार करावा। मला असं वाटतं की सावरकरांचे, वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही। मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही। मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचे उत्तर देईन। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।